आपल्याला एक प्रश्न पडतोय की बिटल जातीची शेळी खरेदी करताना आपण कोणकोणते गुणधर्म बघायला पाहिजे. तर बघा, त्याच्यामधला सगळ्यात पहिला जो गुणधर्म आहे तो तर त्या शेळीची कानाची लांबी पाहिजे. कानाची लांबी चांगली पाहिजे. त्याच्यानंतर त्या शेळीचं जे नाक तुम्हाला दिसतं हे कर्व आकाराचं पाहिजे आणि ही शिंग जी आहे ती मागं वळलेली पाहिजे. तर ही मेन 3 गोष्टी झाल्या. पण फक्त क्वालिटी चांगली आहे आणि त्याच्यानंतर मागचं जे स्ट्रक्चर बघितलं म्हणजे पोटाला आकार कमी हेही चालत नाही. तर त्यासाठी पोटाचा आकार ही जास्त पाहिजे, लांबी, रुंदी, उंची, ह्या शेळीचं बोन स्ट्रक्चर हे जबरदस्त पाहिजे. तरच ती शेळी आपण खरेदी करायला पाहिजे किंवा टॉप क्वालिटीची म्हणता येईल. आता ही शेळी जी तुम्हाला दिसते विण्यासाठी सर्वसाधारण एक 20 दिवस कमी आहेत. तर ह्या शेळीची क्वालिटी बघू शकता. हे शेळीची लांबी आहे, उंची आहे, कानाचा आकार. आता डोळ्यामध्ये म्हणता येईल तर डोळ्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक म्हणजे पांढऱ्या कलरचे डोळे असतात आणि दुसरं म्हणजे तांबड्या कलरचे. कोणत्याही कलरचा असू द्या, काही अडचण येत नाही. तर अशा प्रकारची शेळी खरेदी करायला पाहिजे. आता बिटलमध्ये 3 प्रकार पडतात. एक म्हणजे टॉप क्वालिटी, ॲव्हरेज आणि लो क्वालिटी. आता टॉप क्वालिटीची जर शेळी घ्यायची झाली तर सर्वसाधारण त्या शेळीची किंमत एक 40, 50, 60 हजार किंवा लाखापर्यंत ही किमती आहेत. ॲव्हरेजमधली शेळी खरेदी करायची असेल तर सर्वसाधारण एक 20-30 हजाराच्या आसपास किंमत आहे आणि त्याच्यापेक्षा लो क्वालिटी त्याच्यापेक्षा 20 हजारापेक्षा कमी आहे. तर अशा प्रकारची शेळी तुम्ही खरेदी करायला पाहिजे. ही चांगल्या क्वालिटीची टॉप क्वालिटीची शेळी आहे. तिसऱ्या वेताची शेळी आहे बघ. दुसऱ्या वेताला 2 पिल्लं झाली, दोन्ही पण पाठी झाल्या होत्या. पहिल्या वेताला सिंगल झालं होतं पिल्लू, दुसऱ्या वेताला 2 झालेत. आता ही तिसरी वेत आहे शेळीचं. दुधाचा जर विचार केला सर्वसाधारण एक सकाळी 2 ते 2.5 लिटर आणि संध्याकाळी 2 ते 2.5 लिटर दूध देते शेळी.